नमस्कार सर्वांना. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागामध्ये जी अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस या पदाकरिता जी पदभरती सुरू आहे. तर त्याच्यामध्ये ग्रामीण क्षेत्रासाठी जे जाहिराती आहेत ते येत नाहीयेत. तुम्ही जर लक्षात घेतलं असेल तर ग्रामीण क्षेत्राच्या जाहिराती खूप कमी येत असतील. खूप कमी तुम्हाला जाहिराती पाहायला भेटत असतील. तर ती जाहिरात का येत नाहीयेत त्याचं एक तुम्हाला मी एक कारण देऊ इच्छितो, की का येत नाहीये. त्यापैकी एक कारण ते असू शकतं. लक्षात घ्या जाहिराती काही-काही विभागाचे पडतही असतील. आता जवळपास 19,000 समथिंग जाहिराती सांगितल्या होत्या त्यांनी. पण जाहिराती जशा पाहिल्या तशा तुम्ही बघितलं असेल तर मदतनीसच्या जाहिराती येत आहेत. अंगणवाडी सेविकाच्या जाहिराती येत नाहीयेत. तुम्ही जर जाहिराती नीट बघितल्या असेल तर क्वचित जाहिराती पडत आहेत त्या. आता त्याचं रिझन तुम्हाला मी सांगेल. तर म्हणजे एखादं रिझन त्यापैकी एक असू शकतं हे सांगत आहे मी. त्याच्यानंतरनं जिथं आता अजून काही महिलांना हा डाऊट होता, की जिथे जाहिराती पडलेल्या आहेत तिथे जी ही आहे पदभरती ती सुरू राहील का? की स्टे लागेल वगैरे, वगैरे गोष्टी सांगत आहेत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही जर हे गेले महाराष्ट्र शासनाचा जो जी-आर दाखवतो तो मी, त्याच्यानुसार तुम्हाला सांगणार आहे, की याच्यात उशीर का लागत आहे ते. जाहिरातीसाठी उशीर का लागत आहे. तर बघा शासनाने काय केलेलं आहे, की 92,000 आता दाखवतो मी आकडा दाखवतो तुम्हाला. महिला आणि बालविकास विभाग. तर तिथे काय झालेलं आहे ते सांगतो मी. एकच मिनिट वेळ द्या मला. ग्रामीण क्षेत्र, ग्रामीण क्षेत्र 12 तारखेचा. आता हा जी-आर नुसार बघा, 12 तारखेचा जी-आर आहे तुम्हाला दिसेल इथे. तर याच्यानुसार हा जी-आर आहे, इथे प्रस्तावना दिलेली असते याची. प्रस्तावनेमध्ये काय झालेलं असतं ते दिलेलं आहे आणि हा जी-आर असतो शासन निर्णय. याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे बघा, की जे आदिवासी आणि ग्रामीण क्षेत्र आहेत त्याच्यातली प्रकल्पातील बघा 4,000 5,423 अस्थायी पदे. त्याच्यानंतरनं 34 जिल्हा क्षेत्रातील 228 नियमित अस्थायी पदे आणि अतिरिक्त आणि चालू असणारी 167 पदे अशी एकूण 5,818 एवढी पदे आणि 90,882 अंगणवाड्या आहेत त्या ग्रामीण क्षेत्रातल्या. त्याच्यातल्या 90,882 अंगणवाडी सेविका तसेच 90,882 अंगणवाडी मदतनीस अशा 1,81,000 मदतनीस ओके मानधनी पदे अशी टोटल जर बघितली तुम्ही तर यात 1,87,000 482 पदांना काय केलेलं आहे, की 31/8 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर एक कारण एक असू शकतं त्याच्यामुळे काय केलं, की जाहिरात जे आहे ते सध्या तरी खूप कमी प्रमाणात पडत आहेत. जिथे व्हॅकन्सी आहे तिथे तुम्ही काय करू शकता, की जाहिरात बघू शकता. जिथे व्हॅकन्सी आहे तिथे बघू शकता. बट जिथं जर या जर जागा कंटिन्यू राहिल्या तर त्या ठिकाणी जाहिरात पडणार नाही. म्हणजे सपोज एखाद्या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत असतील तर त्यांना जाहिरात पडणार नाही. यांनाच काय केलं, की 31/8 पर्यंत कंटिन्यू केलं जाईल. जिथं नाहीये व्हॅकन्सी क्रिएट आहे तिथे काय करेल, की पुढे जाणार आहे. आता खूप साऱ्या महिलांना हा डाऊट आहे, की ही जी व्हॅकन्सी आहे, आता त्याच्यामुळे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांचं काय होणार आहे? तर बघा, की फॉर्म भरलेला आहे तर तिथं तुमची पदभरती सुरूच राहणार आहे. जिथं फॉर्म आलेच नाहीये तर त्या इथं काय करेल, की यांना कंटिन्यू करण्यात येणार आहे. लक्षात घ्या परत मी काय म्हणतोय जिथं फॉर्म भरणे सुरू आहे तिथे फॉर्म भरणे सुरूच राहणार आहे. बट जिथे फॉर्म आलेच नाही तिथे फॉर्म येण्याची शक्यता कमी आहे. कारण तिथं ऑलरेडी काही महिला जर अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस कार्यरत असतील तर त्यांनाच कंटिन्यू केलं जाणार आहे. अजून 31/8 पर्यंत. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.